नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। दररोजच्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही हा बटाट्याचा ठेचा नक्कीच ट्राय करून बघू शकता। करायलाही सोपा आणि अगदी कमी साहित्यात तयार होणारा हा बटाट्याचा ठेचा अगदी वेगळ्या पद्धतीचा आणि चवीला मस्त असा लागतो। 2 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता। भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत, फुलक्यासोबत कशासोबतही खाऊ शकता। चला तर मग कसा करायचा ते बघूया। त्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे। बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि बटाट्याच्या वरची जी पूर्ण साल आहे ती काढून घ्यायची आहे। एकच बटाटा इथे घेतलेला आहे आणि तेवढ्याचाच आपल्याला ठेचा करायचा आहे। भरपूर होतो व याची संपूर्ण साल काढून झालेली आहे। साल काढून झाल्यानंतर बटाट्याचे आपल्याला चौकोनी आकाराचे तुकडे करायचे आहेत। छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। आकार तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही करू शकता, पण मी इथे चौकोनी आकाराचे केलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत चौकोनी आकारामध्ये बटाट्याचे। तर इथे एक कांदा घेतलेला आहे आणि एका बटाट्याला आपल्याला एकच कांदा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे। जितका बारीक चिरला जाईल ना तितका बारीक आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे। संपूर्ण कांदा इथे माझा असा चिरून तयार झालेला आहे। नंतर घ्यायचा आहे एक पॅन म्हणजे कढई घ्या, तुम्ही काहीही घेऊ शकता। त्यात 1.5 चमचे तेल घातलेलं आहे। जे बटाटे आपण काप करून घेतलेले आहेत ते अगदी व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर फ्राय करताना चांगले हलके होईपर्यंत, जोपर्यंत बटाटा फ्राय होऊन ब्राऊन होत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅस मीडियम ठेवायचा आहे, एकदम फुल करायचा नाही म्हणजे नुसते ते बटाटे जळून जातील। गॅस जर फुल केला तर त्यामुळे फ्राय करून घ्यायचे आहेत। बटाटे चांगले खुसखुशीत करून घ्यायचे आहेत, तेव्हाच ठेचा आहे तो छान लागेल। फक्त एकसारखं याला हलवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने ते फ्राय होतील। तर इथे तुम्ही बघू शकता बटाटे हलके झालेले आहेत, रंग सुद्धा बटाट्याचा चेंज झालेला आहे म्हणजे बदललेला आहे, चांगले ब्राऊन झालेले आहेत। आता याला मी काढून घेणार आहे। आता पूर्ण बटाटे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। तर इथे पूर्ण बटाटे बाजूला काढून ठेवायचे आहेत थंड करण्यासाठी आणि पुढील प्रोसेस करायची आहे। तर कढईमध्ये 2 चमचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे चांगले ब्राऊन झालेले आहेत, तडतडून पण झालेले आहेत। त्यामध्ये हिरव्या मिरच्या 5 ते 7 घातलेल्या आहेत। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। आता मिरच्या सुद्धा चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत। गॅस इथे बंद करायचा आहे आणि यात लसूण पाकळ्या 7 ते 8 टाकल्यानंतर त्या सुद्धा थोड्याशा आपल्याला इथे भाजून घ्यायच्या आहेत। लसूण पाकळ्या हलक्याशा भाजून घेतल्यानंतर गॅस इथे बंद केलेला आहे। पॅन गरम आहे, त्यामध्ये घालायचे आहेत अर्धा चमचा जिरे आणि हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर एका छोट्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। बिना पाण्याचं वाटण करून घ्यायचं आहे, अजिबात पाण्याचा थेंबही वापरायचा नाही। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने दाखवते असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे। आता एका बाउलमध्ये आपण जे फ्राय केलेले बटाटे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि हाताच्या साहाय्याने हे बटाटे आपल्याला ओबडधोबड असे कुस्करून घ्यायचे आहेत। जास्तही स्मॅश करायचे नाहीत, ओबडधोबडच आपल्याला हे बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे शेंगदाण्याचा कुट्टा, जो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असा वाटून घेतलेला होता। तो सगळा शेंगदाण्याचा कुट्टा मी यामध्ये ॲड करत आहे। आता यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा ॲड केल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे तळून घेतलेला बटाटा पूर्ण कांद्याला, शेंगदाणे आणि हिरवी मिरचीला छान लागेल। मग नंतर आपल्याला इथे आमचूर पावडर सुद्धा तुम्ही आवडीनुसार घालू शकता, पण मी घातलेली नाही आणि चटणीला त्यानंतरच टेस्ट छान येते। मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे। तडका देण्यासाठी एका भांड्यामध्ये 1.5 चमचा तेल घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत
आणि त्यानंतर घालायचा आहे आपणाला 1 चमचा लाल मिरची पावडर आणि हा जो तडका आहे तो आपणाला या ठेच्यावरती घालायचा आहे। तडका घातल्यानंतर आपणाला हे एकसारखं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आपला हा बटाट्याचा ठेचा रेडी झालेला आहे। तुम्ही म्हणाल खरंच खूप सोपी आहे, ट्राय करून नक्की एकदा बघा। बिना तेलाचे गरम गरम फुलके करून त्याच्यासोबत खूपच मस्त लागतो हा बटाट्याचा ठेचा। नक्की एकदा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।